14 मेला आम्ही कमला भासीन सगळ्यांना माहीत आहे, जेंडरवर खूप चांगलं काम त्यांचं होतं. तर त्यांच्या कविता काही वाचून प्रेरणा घेऊन मी ट्रेनमध्येच ती कविता लिहिली नारीवर, जी तुम्हाला मी ती आता ऐकवतोय. आणि नंतर ट्रेनिंग संदर्भातले माझे काही जे 2-3 अभिप्राय आहे ते मी देणार आहे. आणि आपण 1 बाय 1 ट्रेनिंगचे फीडबॅक सुद्धा घेणार आहे, जे सोफी कामला सुद्धा भविष्यात त्यांची फीडबॅक मध्ये काय अपडेशन करता येईल ते सुद्धा आपल्याला हे करायचं आहे. तर मी कवितेचं शीर्षक आहे की नारी. कवितेचं शीर्षक हिंदीमधली कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे नारी. सावला रंग है तेरा आंखें तेरी भारी, सावला रंग है तेरा आंखें तेरी भारी, बातें तू करती है सारे जहां से न्यारी. खुद सावला रंग है तेरा आंखें तेरी भारी, बातें तू करती है सारे जहां से न्यारी, तुझे खुद नहीं पता तू है कितनी प्यारी, तुझे खुद नहीं पता तू है कितनी प्यारी, तू हिम्मत करके देख दुनिया आएगी पीछे सारी. खुद को तू जान ले. वा वा म्हणजे असंच म्हणताय का मुद्दा म्हणून? वा 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 वा. त्याचं दोन्ही अँगल असू शकते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पुढचं कळव ईर्ष्यात म्हणा आता. खुद को तू जान ले. नारीला खुद को तू जान ले, खुद को पहचान ले, खुद को तू जान ले, खुद को पहचान ले, मत कर बर्दाश्त इतना तू नहीं अबला नारी. खुद को तू जान ले, खुद को तू पहचान ले, मत कर बर्दाश्त इतना तू नहीं अबला नारी, तू माँ तू बहन तू पत्नी, तू माँ तू बहन तू पत्नी, बड़ी अच्छी निभा लेती हो घर की सारी जिम्मेदारी, जो और नहीं किस में है वो तुझ में अदाकारी, है वो तुझ में अदाकारी. धन्यवाद.